मॉर्निंग मंडे. काही जण उठलो आम्ही मलेशियामधलं दुसरा दिवस उजाडलो आणि खूप मजा येईल आहे. काल पण आज पण खूप मजा येतली. आय होप ह्या अजून तयारी करता. सो गाईज खूप लेट झालेलो त्याच्यामुळे लगेच आवरून घेतलो, अंघोळ वगैरे करून घेतलो आणि आता जातलो मस्तपैकी नाश्ता वगैरे करतलो आणि निघतलो गाईज. चला खै जातो आम्ही. तिथे एक टावर असं थंयसर केएल टावरच्या वरती जाऊचं असं. तिकडनं पूर्ण मलेशिया दिसतला आणि ऑल सगळा फोटो वगैरे काढतलो मस्तपैकी. गाईज आउटफिट असा बाकी सो पसारो बघू नकात गाईज, पसारो बघू नकात. पसारो असंच असता नेहमी आमच्या घराकडे असता, आमच्याच रूममध्ये आवरूक कोण नसतं आमच्याकडे आणि आमका दुसरा कोणी लिहिला चालना सुद्धा नाही. सो आम्ही कधीतरी टाइम भेटलो तरच आवडतो. सो ता बघू नका, बाकी सगळं बघा. चला गाईच भेटूया बाहेर नाश्ता आहे तोपर्यंत आम्ही पटापट आवरून घेतो गाय. चला आम्ही निघालो त्या टूरला जाऊचा आणि एक मंदिर असा त्या मंदिरला जाऊचं असं. कारण मंदिराकडे खूप ह्या असतात, थंडी असतात म्हणून सगळ्यांनी आता स्वेट टी शर्ट्स वगैरे घातलेले दिसतले तुमचं गायच. चलो गायस बघूया कसं काय असतं आता. मला काय माहीत नाही, मी बघतले झोपळ एक नंबर आहे सागाचं आम्ही मस्त. चला गायस मंडईनू चाललो आम्ही आता लायलंडला. जेवण नाश्तो बिष्टो करून झालं आणि देन आम्ही चाललो. चला गाईस जातो सगळे एकत्र मिळाले जाऊयात. आमका लेट झालो त्याच्यामुळे थोडं झालं. चला बघा ही बस आता आमका बसमध्ये सगळे बसले आहेत. मी जसो ह्या आता आतमध्ये गेल्यावर मग काही होतं. सो आम्ही जातो आता मस्तपैकी. इथनं नाही दिसत गाईस, त्या टॉवरला नाही जाऊ, लेट जातलो. आधी आम्ही त्या मंदिरात जातलो. इकडचा एक टेम्पल असा इकडच्या लोकांसाठी त्या टेम्पलमध्ये जातलो. थंय वरती असं तर उंचावरती. सो थंयसर थंडी वाजता खूप आणि देन नंतर मग आम्ही काहीतरी जाऊचं असं आयलंड का काय मे बी काहीतरी आणि देन मग त्या टॉवरला जातलो संध्याकाळी. सो गाईच आजचं शेड्यूल पूर्ण बिझी असा. बिझी म्हणजे दगदगीचा असा. सो बघूया आता असं काय होता गाईस. माझा गॉगल राहिला काल गाडीमध्ये आणि तो हरवलो. ये आईचा गॉगल हरवला, तो कोणालाच नाही सापडला. गाडीने आमचे हाडा मोडू काय आणलं नाही. हा बघा इतक्या वर चढाचा आहे बघा. लोक चढतात ते बाहेर 278 समथिंग काहीतरी. पण भाई आपण रायगड चढलोय, आपला हे कायच नाही याच्या पुढे. इंका रायगडात घेऊन जातोय. चला चला मंडई जाऊया वरती. आईच पाण्याची बॉटल दिली नाही मस्तपैकी. जाऊया आता. तो मस्त काहीतरी मागाशी सांगितलं आणि कोणतं असं तो तर तुम्ही ऐकलाच असताना. नाही आता विसरलंय भाई, एवढा इतक्या लक्षात नाही राहू ना माझ्या. चला आईच जातो आता वरती. चढा नाही नो वर जाऊतो. प्रवास सुरू झालो डायरेक्ट दम वर जाऊचा असा. आई बाबा पण चढतात. पायरे लय उंच असत जरा आपल्यासारखे नाही, पाय भरतात त्याच्यामुळे. बघूया किती वेळात पोचते. मजा तर येतली बघूया. मजा सगळ्याकच येतात. चला बघतो आता किती वेळात पोचतो. आताच दम लागलो आम्हाला. टेम्पल जवळ आता बघूया चढतो. एवढा काय वाटलं नाही ह्याच्याविषयी भाई. आपला रायगड खतरा नाही, इकडच्या लोकांना रायगड आहे. फाउंटन बघायचं भारी वाटतं एकदम खतरनाक. आणि इकडनं आता खाली उतरायचं मंदिरात जाऊ. बघूया काय जाऊया. चला चप्पल हेच काढूचा, चप्पल काढून जाऊ काय. चलो भाईस नाही चप्पल घालून जातात, चप्पल घालून जाऊ काय. पुढे जाऊ ते काढूचं असतं. चला जाऊया.
घामटाईला गाईस पाणी पिऊ काय आता डेंजर घामटाईला आहे बघा. आई बाबा आणि सगळे गेलेत मंदिरात, मी जात आहे. माका वाटलं होतं तिकडनं परत चढायचा पण नाही, तर त्या साईडने एंट्रन्स असा काय विषय नाही हा. चला गाईस जातो मंदिरात, थोडे अलाउड नाही फोटोशूटला बघायचं मंदिर. सो जातो, चला जाऊन येतो, पटकन पाया पडून येतो. माका वाटलेला थैसून चढायचा नाही पण शेवटी थैनं चढायचाच लागलं इकडे येऊचा तर. आणि सेम आपल्यासारखा जा भस्म वगैरे लावतात आणि सगळा गाय थैसे माकडत ते मोबाईल घेऊन जातात. सो मी आता व्हिडिओ स्टॉप करतोय. काय सेम माउंटेन व्ह्यू फायनली इलो आम्ही वरती जाऊन खाली इलो. आता जातलो आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशनला, खैता माका माहित नाही. खाली पण एक मंदिर असं काय बायकोला घेऊन येणार. फिलिंग लोनली. डॉक्टर म्हणतात पुढच्या वेळेस येताना ते त्यांच्या बायको घेऊन येतले, आता एकटे येलेत. पुढच्या वेळेस येताना बायकोला. आशुतोष डॉक्टर, जर कोण कोल्हापूरचं असेल तर नक्की जा त्यांच्याकडे. ऑलरेडी गर्दी असते, तुम्ही जाऊन आणि गर्दी करा म्हणजे ते कुठेच जाणार नाहीत. चला गायचं ना, आम्ही आता वॉच शॉप मध्ये येलो. इकडे वॉच स्पेशालिटी आहे. सो वॉच शॉप्स मध्ये येलो. एक एक घड्याळ किती रुपया माहिती थांबा दाखव. 499, 399 गाईस. एक एक घड्याळ. हो मी नाही करत आहे वॉच बीच काय गिफ्ट. 990, 1300 एवढे भारी भारी वॉच भारी ना. 900, 300, 1300 इकडची करन्सी गाईज. म्हणजे आपल्याकडचे 1300 म्हणजे 31,000 होत आहेत. 31,000 नाही, एवढी परिस्थिती नाही माझी. मैं गरीब हूँ भाई साहब. 120 वगैरे बाबा, म्हणजे 23 पटीने जास्त इकडची करन्सी गाईज. अपन को नहीं जमेगा, अपन अभी घर पे जाएंगा. चलो गाईज, आम्ही फक्त बघतलो आणि आस्वाद घेतलो. घेऊचो काही फिरानी लव वॉच बीच बघून इलाय. माका एक आवडलेला पण असं सीन झालं की ते काही इंटरनॅशनल ह्या नव्हती, वॉरंटी नव्हती, त्याच्यामुळे मी नाही घेतलं इथं. बघूया आता. आणि इंटरनॅशनल वॉरंटी असलेले सगळे 1 लाखाच्या वरचे होते काही. इथे येऊन नाही माका घेऊ शकत भाई. मी इंडियात खर्च करेन, इंडियाच्या लोकांका देईन एवढे 1 लाख रुपये. एवढं पण मी दिलदार नाही. चलो गाईस, जातो आम्ही आता नेक्स्ट डेस्टिनेशनला. बघूया आता नेक्स्ट डेस्टिनेशन घ्यायचं. गाईजानू आम्ही गेलो बाहेर. आता काय कुठं जाणार आहे आपण, काय येते केबल कार. हा केबल कारने आहे. जेंटिंग आयलंडला जाणार आहे केबल कारनं. गाईज आम्ही आता बघूया. या बघा हिला, या बघा हिला. आता करा हाय, आता करा. थैसून हाय करी होते. चलो गाईज, जातो आम्ही आता केबल कारने जातो. कुठे जायचं नाही, चिराग 8 जणांचं करायचं. चलो गाईज, चाललो आम्ही सगळं ग्रुप येतलो, एकत्र येतलो आणि मग जातलो आम्ही. 8 जण जातलो. बघूया माझे आई बाबा एकत्र असतले. बाबा बघूया आणि 4 कोण गावतात काय माहिती आमच्या बरोबर. चलो गाईज, फायनली सगळे एकत्र चाललो. सेम रायगडच्या रोपवे सारख्या, फक्त नाव काय केबल कार. हा सेम रायगडच्या रोपवे सारखे. ते जवळ आहे गाईज, जवळ आहे. हा आणि हे फक्त खूप लांब जावं लागतंय आणि रायगडच्या रोपवेचं तेवढंच आहे. चलो गाईज, कोणतरी काहीतरी बडबडायली ती बघा, ऐका तिचं. बाई मराठीत बोला. मी नाही कळत. पण आला इकडे एवढा रस्ता असेल ना, एवढं घरं झाली. आम्ही ठरवलेलो ग्रुप आमका गावलो 8 जणांचं. चलो गाईज, आमचाच फोटो काढा, आमचं आपलं एन्जॉयमेंट. डॉक्टर गावले आमका शेवटी. शेवटचे किती 3-4 तास. 3-4 तास असत. आता 3-4 कुठे आहे, अजून रात्र आहे. एक रात्र आहे आमच्या बरोबर. डिनरलाच भेटणार फक्त आपण. का सकाळी तुम्ही नाही, तुम्ही आता आमच्या बरोबर गाडी जायचं. तुम्ही बोललात ना जाताना येणार म्हणून. मी त्याला मगाशीच बोललो. हा त्यानंच मला पाठवलं तिकडे. चला गाईज, आता हयसरच जेवतो. कुठचा लँड हे, कुठचा लँड
अरे नाही ग, हे तर हॉटेलचं नाव आहे. कसं आहे ते पाठी बसलेत ना. आले डॉक्टर्स पण जेवण घेऊन इले. हे बघा हे दोघंही जेवतात. गाईस आम्ही आता जेवतो. हो हे नाव काय? जेंटिंग आयलंड. हा जेंटिंग आयलंड मध्ये जेवतो गाईस. आणि आम्ही हॉटेलचं नाव काय होया बघा, ह्या नाव असं हॉटेलचा दोरी मधली गाडी सोलेंड आउट नाव आहे. सो गाईस जेवतो बिवतो मस्त पैकी आणि तुमका जॉईन करताय. काय मस्त पैकी फिरतलो आम्ही थोडं वेळ. चलो गाईस मंडळीनो चललो आम्ही, जेवलो बिवलो मस्त पैकी. आता फिराक जातो पूर्ण ह्या. चला guys. फिरलो आम्ही मस्त पैकी आहे सर. भारी भारी आहे बघा, दाखवलंय मी व्हिडिओ. पूर्ण असा म्हणजे गेमिंग स्पॉटच आहे पूर्ण. सगळे गेम्स वगैरे आहेत, कसिनो आणि पण असं खाली. सो मस्त गाईज मलेशिया एक नंबर आहे फिरण्यासाठी. खतरनाक. त्यांना बोला गेला नाही, बोला ते ह्या नाचतात. चलो गाईस माका एका बारक्या पोराकडे फोटो काढूचा काढता नाही म्हणतात, लाजतात नका, रडतात नका बघू नका. चलो गाईस आता जाताना आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशनला. सो चलो गाईस. आणि काही व्लॉगिंगला माझ्या ह्याच येतात. त्या दिवशी फोन काढून घेतल्याने देन चार्जिंग त्या दिवशी संपलेली. आणि आज रात्री चार्जिंगच्या प्लगला ज्या लावलेलं आहे त्या प्लगला काहीतरी प्रॉब्लेम झालो. सो आजही चार्जिंग नाही आहे माझ्या फोनला. 20% चार्जिंग आहे. बघूया आता जिथपर्यंत होतं तिथपर्यंत करतं रे गाईस. हॅलो येताना काय नव्हतं पण आता बघा धुक्या बघा काय धुक्या एक नंबर. खतरनाक वाटतात काय. अरे खाली बघ ना, एक्सेल वरचं हे दिसतंय. अरे हा ते दाखवतोय ना मी इथून. काय माझ्यापेक्षा एक ब्लॉगची जास्त काळजी आहे. हेच आहे का नाही? काकू बघा ना फोटो काढतो दिसेल. धुकं बघ कसं बघा. ते घरी आल्यावर करा, तिथं नको. मला भीती नाही वाटत घरी जायची आणि 2-3 दिवसांनी सांगणार नाही. झाला आमचा फिरान सगळा. आता आम्ही चाललो KL टॉवरला. वरती जातो वर जातो. चलो गाडीत जातलो आता. सो व्हिडिओ मी जास्त नाही घ्यायचं आहे बिकॉज चार्जिंग नाही. KL टॉवरला जाऊन मेन व्हिडिओ करायचा. चलो गाईस काल हे जेवण गेलो आम्ही माहिती आहे ना, पण खालनं गेलेलो आता वर चाललो बघू. सो चला गाईस काल बघितलेलो खालनं, आता एक वरनं काय दिसतं आता बघ जातो. तिकीट काढलेली या इन्क्लूड पॅकेजमध्येच. सो चलो गाईस जातो. चला हे बघा वरती इलो आम्ही आता. वरसून सिटी कसली दिसतात ते ऑलरेडी एकदम खाली दिसतात. ते किती समथिंग काहीतरी 20 मजली टॉवर आहेत ते सगळे खाली दिसतात. इथून सगळे टॉवर खाली आहेत आणि आम्ही आता वर असं राजा असं आम्ही आता राजा. सगळे खाली आहेत आमच्यापेक्षा. आम्ही आता सगळ्यात वर असो. सगळे टॉवर खाली. ते ऑलरेडी काहीतरी 20-30 मजली टॉवर असत. 20-30च्या वरतीच असत. काय काय तर 50 मजली पण असत जे सगळ्यात उंच दिसतात. आणि त्यांच्यापेक्षा पण वरती आम्ही असो गाईस. खतरनाक फिलिंग येतं. खतरनाक एक नंबर. चलो गाईस मी सगळ्या स्विमिंग पूलचं काढले. मुद्दाम मी काय काढली ही बिल्डिंग पासून स्विमिंग पूल किती लांब आहे आता
नाही माझी हे राहिली आहे बॅटरी 5% राहिली, म्हटलं व्हिडिओ काढून घेऊया. शेवटी रवलो आम्ही, इतकेच जण रवलो, बाकीचे सगळे गेले आमका टाकून. आम्ही इतकेच रवलो. माहित नाही आता काय होणार आहे. हा खराच माहित नाही आमका. चलत जाऊ चला काय गाडी थांबली आमच्यासाठी. मॅप लावून जाणार 1 तास लागेल. हा. 1,000 रोड आहे. तो पण एकदाच बघू शकतो आम्ही मॅप. कधी माहित नाही कसं हा पण जाणार. पण जाणार, हा रूमला जाणार एवढं नक्की गाईस. चलो फक्त आणि फक्त त्या व्ह्यू साठी लाईटीच्या आम्ही इतकं थांबलो. चलो गाईस. मंगल मूर्ती गाईस. चला सगळा फिरान झाला, आता जातलो रूम वरती आणि झोपतलो. फायनली आमका गावले. नशीब आमचा बरा होता, 1 तास थांबून होते खाली बिचारे सगळे लोक. असो आमच्या वेळेत त्यांना थांबायचा लागला. आय एम सॉरी. बट आता आम्ही जातलो डायरेक्ट रूम वरती आणि झोपतलो. उद्या सिंगापूरला जाणार ना आपण, आणि कुठेतरी जायचंय. हा तेच काहीतरी जायचं इकडेच मलेशियाचा एक स्पॉट बघतलो आणि देन डायरेक्ट सिंगापूर बाय रोड. काहीच एक खतरनाक एक्सपिरियन्स गावतलो. पहिल्यांदाच विमानात सुद्धा बसलाय आणि पहिल्यांदा आउट ऑफ कंट्री बाय रोड जातलो आम्ही. सगळेच एक्सपिरियन्स करतले बाय रोड आउट ऑफ कंट्री. सॉरी बरं का रे, सॉरी विनाकारण 10 मिनिटाबद्दल